यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू। पाईपलाईन असून पाणी नाही, हँडपंप हे धूळ खात एबीपी माझानं फोडली वाचा। ग्रामपंचायतीनं कागदपत्र न दिल्यामुळे टाकीचं काम रखडलं। प्रशासनाच्या अहवालातून समोर एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल बसवण्याचं काम सुरू। बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचासह 10 जणांकडून अमानुष मारहाण। मंदिरातील लाऊडस्पीकर विरोधात तक्रार केल्यानं गुंडगिरी, 10 जणांवर गुन्हा दाखल। तनिषा भिसेंना 4 ते 5 दिवस इंदिरा IVF मध्येच ठेवणं चुकीचं होतं। ससून रुग्णालयाच्या चौकशीत महत्त्वाचा निष्कर्ष। भिसे कुटुंबियासह इंदिरा IVF वर ठपका। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा। अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती। हिंदी विषयाच्या सक्ती विरोधात मनसेचं आंदोलन। मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या GRची होळी। मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरेंचे आदेश। मोदी शहांना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून ते हिंदी लादतायत। संजय राऊतांचा हल्लाबोल। राज ठाकरेंचं स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आल्याचा टोला। राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार। आदित्य ठाकरेंचा आरोप। भाजप महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका। मुंबईत पाण्यासाठीची आंदोलनं सुरूच ठेवण्याचा इशारा। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक। MIM शहराध्यक्ष मुख्तार शेखसह 7 जणांना एका दिवसाची पोलीस कोठडी। पुण्यातील काँग्रेस भवनापासून 100 मीटर अंतरावर भारतीय जनता युवा मोर्चाची निदर्शनं। राहुल गांधींना अटक करा अशी घोषणाबाजी। काँग्रेस भवनापर्यंत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं। बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। बडतर्फीची ही कारवाई। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं पुण्यातील बालेवाडीत वितरण। अविनाश साबळे, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यासह 159 क्रीडापटूंचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।